आम्ही तो एक मामा या शिवाजी महाराजांचा भीमराज कामगार सेनेचा भीमराज कामगार सेनेचा राजूभाऊ साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजूभाऊ साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि तुमच्या सगळ्यांसाठी एकदा तुम्ही जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण एवढ्या पावसामध्ये सुद्धा एवढं निसर्ग राजा तुमच्यावर प्रसन्न आहे। निसर्गाने तुम्हाला एक ग्रीन सिग्नल दिलेला आहे की मी तुमच्या म्हणजे इतके दिवस पाऊस व्यवस्थित नव्हता आणि आज आपलं उद्घाटन आहे। तर त्या उद्घाटनानिमित्त मी एवढंच म्हणेल की आजचं जे भीमराज कामगार सेनेचं उद्घाटन झालेलं आहे, आपण ही कामगार संघटना यासाठी सुरू करतोय की कामगार हा प्रत्येक प्रकारचा कामगार असतो। म्हणजे महिला एखाद्या ठिकाणी घरकाम करते, एखाद्या ठिकाणी कारखान्यात कामाला जाते, एखादा भाऊ कारखान्यात कामाला जातो, तर त्याचे अनेक प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांना सोडवणारं कोणीच नसतं। तर आपल्या हक्काचा माणूस, आपल्या हक्काची लोक, आपले प्रश्न विधानसभेत मांडणारा जर कुणी नसेल तर रस्त्यावर जे प्रश्न सोडवणारा आपला नेता कुणीतरी लागतो। तर तो नेता आपल्याला राजू ताटे साहेबांच्या माध्यमातून असेल, आपल्याला तो मिळालेला आहे, आपण त्या लग्नासाठी तयार आहे। मिलिंद भाऊ असेल किंवा आता आपली सविता जिने ताई आहेत आणि मला खरंच या ताईंचं अभिनंदन वाटतं की व्यवस्थेने नाकारल्यानंतर सुद्धा आजही सुप्रीम कोर्टाने मान्य करून देखील आजही या समूहाला स्वतःचं माणूस पण सिद्ध करण्यासाठी झगडावं लागतं। आजही तुम्हाला प्लॅटफॉर्मवर सिग्नलवर टाळी मारण्याची काही नसते ना, ही टाळी तुम्हाला जागृत करण्यासाठी असते की जागे व्हा, आम्ही देखील माणसं आहोत आणि ही माणसांचा लढणारा समूह आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिताना कोणत्याही स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुसकलिंगी माणसासाठी संविधान लिहिलं नाही, तर बाबासाहेबांनी संविधान आम्ही भारताचे लोक, भारतातील लोकांसाठी म्हणजे माणसांसाठी संविधान लिहिलं। बाबासाहेबांनी कुठेही जातीभेद केला नाही, लिंगभेद केला नाही। तर आपल्याला बाबासाहेबांनी या संविधानाचा अधिकार दिला असताना आपल्यावर एक जबाबदारी दिली आहे। आपण बाबासाहेबांनी सांगितल्यामुळे शिकून सवरून संघटित झालो, शिकून मोठे झालो, तर आपल्या शिक्षणाचा उपयोग नको नाही राहू द्या, आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण या वंचित शोषित समूहातील घटकांना कसा न्याय देता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। खरं तर आपल्याला बाबासाहेबांनी, मी तुम्ही माहिती आहे क्रीम आणि पाव तुम्ही खाता, क्रीम पाव खाता की नाही, सगळे मस्का पाव खाता। आपल्याला बाबासाहेबांनी आपल्या समाजात जन्माला आले, त्यामुळे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचं क्रीम खाता आलं। आपल्याला आरक्षणाच्या माध्यमातून आपण क्रीमचे पाव खाऊ शकलो, परंतु कोणाच्या वाट्याला अजून भाकरी सुद्धा नाही। आपल्याला ती भाकरी पोहोचवण्याचा लढा या कामगार संघटनेच्या माध्यमातून करायचा आहे। हे एक फक्त सुरुवात आहे। ही सुरुवात आपल्याला कदाचित येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका मध्ये आपल्या समाजाचं, आपल्या समूहाचं प्रतिनिधित्व करणारा एखादा सँडी गुरु जेव्हा तिथे जाऊन बसेल तेव्हा तो आपल्या समूहाबद्दल बोलेल। बाकीचे लोक चंद्रावर कविता लिहितात, लोक निसर्गावर कविता लिहितात, आमच्यासाठी पाऊस म्हणजे रौद्र रूप आहे, आमच्यासाठी भाकरीची कविता म्हणजे आमची कविता आहे। आम्हाला आमचा संघर्ष हा कुठल्याही सत्तेसाठी नाही, आमचा संघर्ष कुठल्याही मालमत्तेसाठी नाही, आमचा संघर्ष हा वर्षानुवर्ष माणूसपणासाठी आहे, माणुसकीसाठी आहे। तर हा संघर्ष आपण सगळे जगूया। इथे आम्ही सगळे आज जे कोणी मुंबईमधून, कोणी पुण्यामधून, कोणी औरंगाबादमधून, ही जी काही सगळी मंडळी आलेली आहेत, कोणी प्रस्थापित नाहीये, कोणाच्याही नावाच्या मागे ठाकरे नाहीये, कोणाच्या नावाच्या मागे शिंदे नाहीये, कोणाच्या नावाच्या मागे फडणवीस नाहीये। आम्ही सगळे दलित, शोषित, वंचित समूहाचे लोक आहोत, जे संघर्षातून उभे राहू आणि संघर्षातून आमचा नेता आम्ही निवडू। आपल्याला आपली ताकद, आपली खुर्ची, आपली जागा आणि आपलं स्थळ स्वतः निर्माण करायचं आहे। तुम्हा सगळ्यांना माझं, इथे बरीच लोक आहेत, पावसामध्ये तुम्ही उभे आहात,
याचाच एक परिपाक आहे की लढणारे तुम्ही लोक आहात. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते. हे तुम्ही लढणारी लोक आहोत. अण्णाभाऊ साठे म्हणून गेले की पृथ्वी कुठल्याही शेषनागाच्या माथ्यावर नाहीये, ती शेतकऱ्यांच्या कष्टावर उभी आहे. हा भारत देश शेतकऱ्यांच्या कष्टांवर उभा आहे, कामगारांच्या याच्यावर उभा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आता 1-2 दिवसापूर्वी एक कायदा पास झाला, जनसुरक्षा कायदा. किती जणांना माहिती आहे? भीमराव पेरेंट्सचा भीमराव पेरेंट्सचा भीमराव पेरेंट्सचा राजूभाऊ साठे आगे बढ़ो. राजूभाऊ साठे आगे बढ़ो. राजूभाऊ साठे आगे बढ़ो.